शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी संदीप जाधव पाटील आज थेट तुम्हाला टिश्यू कल्चरच्या लॅबमधून तुमच्याशी संपर्क करतोय। यामध्ये बनाना हाऊस आणि कॅलस बायोटेक हे एकत्रित केळीच्या उत्पादनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय अशी संपूर्ण टीम बनाना हाऊसची आणि कॅलस बायोटेकची। तर आज माझ्यासोबत कॅलस बायोटेकचे टेक्निकल मॅनेजर सुदर्शन चव्हाण आहेत सोबत माझ्या, आणि थेट लॅबोरेटरीमधून तुमच्याशी संपर्क तुमच्याशी हा जो व्हिडिओ आज शेअर करण्याचा उद्देश एक आहे की जसे तुम्ही एक टीव्हीवर ॲड बघितलेली बांगर सिमेंटची, म्हणजे सस्ता नाही सबसे अच्छा, अशा या पद्धतीत किती चांगल्या पद्धतीने इथं डेव्हलपमेंट केली जाते किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजी ज्या आज भारतातील फक्त 2 ते 3 कंपनी आहेत अशा टिश्यू कल्चरच्या, त्यापैकी एक कॅलस बायोटेक ही टिश्यू कल्चरची कंपनी की नवीन टेक्नॉलॉजी जी पिटमॉस मीडिया या काही गोष्टी किंवा आत्ता सध्या या स्टोर रूममधून आम्ही डायरेक्ट लाईव्ह तुमच्याशी संवाद साधण्यामागचं कारण एकच आहे की नवीन टेक्नॉलॉजी काय अपडेट नॉलेज तुम्हाला देण्यासाठी आजचा हा एक छोटासा व्हिडिओ आहे। तर कॅलस बायोटेकचे टेक्निकल मॅनेजर सुदर्शन चव्हाण यांच्याशी मी थोडीशी चर्चा करेन। आत्ता या कंडिशनला आपण लॅबच्या कुठल्या हिस्स्यामध्ये आणि काय इथं काम चालतं? आता शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो, टिश्यू कल्चर करत असताना ग्रोथ रूम म्हणजेच एक वाढीची अवस्था ज्या रूममध्ये होती, प्रत्यक्षात रोपं प्रयोगशाळेच्या आत कुठल्या स्टेजला आणि कशी वाढतात ते दाखवण्यासाठी हा ग्रोथ रूम आपण आपल्याला दाखवत आहोत। तिथं आर्टिफिशियल लाईट म्हणजे कृत्रिमरित्या जसं बाहेर सूर्यप्रकाशात रोपं वाढतात तसं आपण कृत्रिमरित्या ह्या रॅक्सवर आणि काच पात्रामध्ये आणि एका विशिष्ट मीडियामध्ये माध्यमामध्ये त्याला वाढवत आहोत। इथं आपण टेम्परेचर जे आहे तापमान ते 24 ते 26 या तापमानाला कॉन्स्टंट ठेवलेलं आहे, स्थिर ठेवलेलं आहे। तसंच 2000 लक्स लाईटचा 16 तासाचा प्रकाश आपण या रोपांना देतो। 16 तासच का, तर बाहेर जसं नैसर्गात आहे तशी या रोपाची वाढ काच पात्राच्या आत व्हावी याच्यासाठी आपण ते 16 तासाची एक रचना केलेली आहे। आणि 16 तासाचा प्रकाश दिल्यानंतर जो काही राहील म्हणजे 8 तासाचा हा भाग अंधाराचा असतो, आणि हा अंधार आणि प्रकाश याचं सायकल हे साधारण 9 महिने ह्या प्रयोगशाळेमध्ये झाल्यानंतर एक सशक्त रोप तयार होऊन हे नर्सरीमध्ये हार्डनिंगसाठी बाहेर जातं। आपल्याला टिश्यू कल्चर बद्दल माहिती घेत असताना मुख्यत्वे करून असं वाटत असतं की ही फार छोटीशी प्रोसेस असणार आहे, पण 1 वर्षाची पूर्ण प्रोसेस आहे आणि त्यातला 1 वर्षातला प्रत्येक घटक हा ग्रोथ रूम म्हणजेच वाढीच्या अवस्थेची ही खोली ह्याच्याशी निगडीत आहे। तर इथं ह्युमिडिटी देखील म्हणजे तापमानातील जी वातावरणातील जी आर्द्रता आहे ती देखील 50च्या खाली आम्ही स्थिर ठेवतो। तर ज्या पद्धतीनं आता चव्हाण साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीने इथं आता स्टोर रूममध्ये इथं डेव्हलपमेंट केलेली जाते, तर ह्याच्यानंतर एक नवीन टेक्नॉलॉजी, आजचा महत्त्वाचा विषय ह्या व्हिडिओचा हाच आहे की एक नवीन टेक्नॉलॉजी आजपर्यंत आपण प्लास्टिकच्या बॅगमध्ये रोपांचा पुरवठा देत होतो किंवा ट्रेमध्ये देत होतो, तर आता थेट तुम्हाला पिटमॉस मीडिया हा एक नवीन टेक्नॉलॉजी आहे। ती टेक्नॉलॉजी सांगण्यापेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष आपण इथं लॅबमध्ये किंवा त्याच्या कंपनीच्या बाहेर त्याचा जो सेटअप आहे तिथं आपण थेट तुम्हाला दाखवणार की कशा पद्धतीनं इथं एकदम ते म्हणजे 1-2 फायदे काय आहेत त्याचे, बाबा एक महत्त्वाचे 1-2-3 फायदे काय असू शकतात? हो, निश्चितच। आता इथपर्यंत तरी तुम्हाला आपण मागच्या व्हिडिओत देखील कव्हर केलं होतं की टिश्यू कल्चर म्हणजे काय, रोपं कशी बनतात, पण ह्या वाढीच्या अवस्थेनंतर म्हणजे रूटिंगच्या स्टेजनंतर ह्याच्यात मुख्यत्वे करून 2 प्रवाह होते। पहिला प्रवाह होता तो म्हणजे प्लास्टिकची पिशवी, माती, कोकोपट इत्यादी माध्यम, आणि ह्याच्यापेक्षा जास्तीत सुधार आपल्याला काय करता येईल हा फोकस एक डोळ्यासमोर ठेवून आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये सतत त्याच्या मागावर होतो। मग आम्ही अशी एक टेक्नॉलॉजीची शोधात होतो जिथं ह्यापेक्षा अधिक चांगलं काय देता येईल शेतकऱ्यांना, म्हणून आम्ही पेपर पॉट हे माध्यम हे आपण निवड करायचं आहे या निर्णयावर येऊन पेपर पॉटमध्ये आत्ता आम्ही जवळजवळ मागच्या 2020-21 फायनान्शियल इयरमध्ये 10 लाख रोपांचं वितरण केलेलं आहे। या 10 लाख रोपांमध्ये इतका सुंदर अनुभव आम्हाला आलेला आहे, शेतकऱ्यांना आलेला आहे की हाच कायमस्वरूपी आपण पद्धतीचा अवलंब करायचा आणि शेतकऱ्यांना पांढऱ्या मुळांचा विकास असलेली रोपे, पानांची संख्या अधिक असलेली रोपे, पानांची संख्या त्याचं खोड अधिक सशक्त असलेली रोपे म्हणजे लीफ टू स्टेम रेशो जो म्हणतोय आपण, हा रेशो अधिकाधिक चांगला देण्याचा प्रयत्न आपण करतो।
आता मला एक ठीक आहे, पिटमॉस मीडिया आणि माती सर्व शेतकऱ्यांना, सॉरी कोकोपेट आणि माती हे सगळं शेतकऱ्यांना माहितीच आहे, पण नेमकं पिटमॉस मीडिया म्हणजे काय आहे, म्हणजे काय त्याच्यावर तुम्ही प्रकाश टाका काय? आता पिटमॉस मीडिया म्हणत असताना जेव्हा आपण मशीनचा प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवणार आहे तेव्हा मी तुम्हाला प्रत्यक्षात हातात घेऊनच ते माध्यम समजावतो. आणि हे पूर्णपणे इम्पोर्टेड म्हणजे आयात केलेलं प्रोडक्ट असून हे 1000 वर्ष कुजलेलं असं एक माध्यम आहे, जिथं त्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, pH, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या सगळ्या मेंटेन केलेल्या असतात. आणि हे युरोपवरून येतं मुख्यत्वे करून प्रोडक्ट. म्हणजे हा जो पिटमॉस मीडिया हा शब्द जरी नवीन असला ऐकायला तर तो आपल्या इथला नाहीच आहे, हा इथं आता स्पष्ट होते. थेट आपण ते इम्पोर्ट होते, इम्पोर्ट करून आपण इथं सगळ्या गोष्टी त्या डेव्हलपमेंट ह्याच्यासाठी थोडा म्हणजे इतरपेक्षा थोडं खर्चिकच बाब. ही खर्चिक बाब जरी असली तरी खर्च आणि त्याच्या मागे येणारा प्रत्येक रोपामागचा नफा ही एक नंतरची गोष्ट आहे आमच्यासाठी. प्रत्यक्ष पहिल्यांदा जी इफेक्ट करते शेतकऱ्याला ती क्वालिटी आहे, म्हणजे गुणवत्ता. त्याच्यावरच आमचा फोकस आहे. हे रोपांचा सेल हा होतच राहील जर गुणवत्ता आम्ही देत गेलो. आमचा एक विश्वास असा आहे की रोपांचा सेल हा आपोआपच होणार आहे जर आम्ही गुणवत्ता दिली तर. हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही पिटमॉस आणि बायोडिग्रेडेबल पेपर म्हणजे आपोआप कुजणारा 15 दिवसांनी कुजणारा, 15 दिवसाच्या नंतर आपोआप जमिनीमध्ये गेल्यानंतर कुजणारा पेपर, हे दोन यातले एक महत्त्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे आपण टिश्यू कल्चरची क्लिअर रोप पुरवताना क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही, अजिबात. म्हणजे एक थोड्या पर्सेंटमध्ये सुद्धा आपण इथं कॉम्प्रोमाइज करत नाही. मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की बांगर सिमेंटची जाहिरात की सस्ता नाही सबसे अच्छा, जरी थोडं महाग असेल पण क्वालिटीमध्ये अजिबात तुम्हाला इथं कॉम्प्रोमाइज झालेलं दिसणार नाही. तुम्ही फील्डवरचे घड तर तुम्ही नेहमी बघताच आहे, पण आज मला स्वतःहून तुम्हाला शेतकऱ्यांना दाखवायचं होतं की लॅबमधलं सुद्धा आमचं काम हे कशा पद्धतीने चालतंय. तर ह्याच्यानंतरचं डायरेक्ट थेट मी पिटमॉस मीडिया काय आहे टेक्नॉलॉजी ही ह्याच्याशी तिथं थेट तुम्हाला मशीन आणि ती कशा पद्धतीनं काम चालतंय. तर माझ्यासोबत टेक्निकल मॅनेजर चव्हाण साहेब आहेतच, तर चला आपण तिथं मशीनचं काम सगळं कशा पद्धतीनं चालतं ते बघूया. आत्ता ज्या पद्धतीनं सांगितलं ना की नवीन टेक्नॉलॉजी जवळजवळ काही ठराविक बोटावर मोजण्या इतक्या चांगल्या कंपन्या त्या आत्ता सध्या इथं प्रोव्हाइड करतात. त्यापैकीच एक आम्ही इथं कॅलस बायोटेकच्या डायरेक्ट थेट कंपनी म्हणा नर्सरी लॅबवर आहे. आता ही जी एक पेपर पॉटची मशीन आहे ही आत्ता कशा पद्धतीने हिचं काम चालतं तुम्ही बघितलं. तर चव्हाण साहेब म्हणजे काय फायदा काय नेमका आहे जर बाबा पेपर पॉटचा किंवा म्हणजे कोकोपीट किंवा माती ह्याच्यापेक्षा वेगळं काय ते तुम्ही डायरेक्ट म्हणलं होतं की मी इथं आल्यावर सांगतो काय? आता पहिल्यांदा आम्ही जेव्हा 2010ला लॅब सुरू केली तेव्हा 2010 साली आम्ही माती आणि प्लास्टिक पिशवी 5 बाय 6 इंचाची प्लास्टिक पिशवी इथून सुरू केलं. त्याच्यात एक इम्प्रूव्हमेंट करायची म्हणून आम्ही कोकोपीट हे माध्यम सुरू केलं. कारण मातीमध्ये येणारे इरविने रॉट म्हणा किंवा पांढऱ्या मुळांचा कमी विकास झालेला असणे या समस्या आम्हाला भेडसावत होत्या, म्हणून आम्ही कोकोपीटचं सिलेक्शन केलं. कोकोपीटमध्ये आम्ही एक 3 ते 4 वर्ष रोपं तयार केली, पण अजूनही त्यामध्ये आम्हाला कमतरता काही वाटत होत्या की अधिक चांगलं माध्यम या जगामध्ये अजून कुठे ना कुठेतरी असणार असा आम्हाला विश्वास होता. कारण युरोपच्या कंपन्यांचा आम्ही अभ्यास केला, त्यांच्या रोपांची गुणवत्ता की शोभेच्या झाडांची असू दे किंवा हॉर्टिकल्चरमधली ॲग्रिकल्चरमधली प्लांट जे तयार करणं असू दे, पण या सगळ्या रोपांची गुणवत्ता निश्चितच आपल्यापेक्षा काही ना काही तर सरस असायची. मग त्या शोधाच्या माध्यमातून आम्ही पुढं अधिकाधिक इंटरनेटच्या द्वारे किंवा प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती घेत गेलो की भारतामध्ये तिथून आलेलं मटेरियल असं काय आहे का. आणि आम्हाला रिव्हर्स रिसर्च करताना असं लक्षात आलं की कोकोपीटच्या ऐवजी पिटमॉस माध्यम वापरणारा आपल्याकडे एक चांगला स्कोप आहे, चांगली एक दिशा मिळू शकते आपल्या कार्याला जर आपण पिटमॉस माध्यम वापरलं. पिटमॉस माध्यमाची वैशिष्ट्य अशी आहेत की पिटमॉस हे कुजवलेलं नाही आहे. कोकोपीट बेंगलोर साईडला केरळ साईडला मिळतं, ते पिटमॉस जे मॅन्युफॅक्चरर आहेत ते कुजवतात 1 वर्ष 2 वर्ष असं कुजवतात, पण तरीही ती पूर्ण कुजण्याची प्रक्रिया त्याची पूर्ण झालेली नाही. मग कुजण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळं त्यातून एक मायक्रो हीट म्हणजे कुजण्याची प्रक्रिया ही एक एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, त्यातून हीट बाहेर पडत असते आणि ती हीट बाहेर पडत असताना त्याचा शॉक रोपाला बसत असतो. जे आपण त्यात प्लांट केलेलं आहे त्या मटेरियलला तो शॉक बसतो. बरोबर. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी आहे ती म्हणजे त्याला विद्युत वाहकता असं म्हणता येईल. ती विद्युत वाहकता ही कोकोपीट मीडियाची जास्त असते आणि ती निश्चितच आमच्या नर्सरीमध्ये आणि रोप शेतात लागल्यानंतर देखील रोपाचा पाठ सोडत नाही, ती सतत रोपाला सतावत राहते आणि रोपांच्या पांढऱ्या मुळांचा विकास, पानांची संख्या, त्याच्या स्टेमची जाडी ही कमी करत राहते.
थोडक्यात एक प्रकारचं रोपाचं शोषण होतं त्या मीडियामध्ये. मग पिटमॉस मीडियामध्ये ह्या सगळ्या गुणधर्मांपेक्षा एक वेगळा गुणधर्म आहे की हे प्रॉडक्ट 1000 वर्षापेक्षा जास्त कुजलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणताच अंश असा रोपाला सतवण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही. या सगळ्याच गोष्टींचा म्हणजे त्याच्यात केमिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी. एक मिनिट मी सांगू, म्हणजे ह्याच्यावर कुठलीच रिप्रोसेस केलेली नाही, रिप्रोसेसिंगची प्रक्रियाच नाही. ह्याच्यात रिप्रोसेसिंग अशीच फक्त असते की त्याच्या मूळ ज्या प्रॉपर्टी आहेत त्याला कुठं धक्का न लावता त्याच्यात ॲडेड फर्टिलायझर्स असतात. म्हणजे तेही आपल्या सांगण्यावरून आता आम्ही कंपनीला कळवत असतो की आमच्या रिसर्च नंतर कॅलस बायोटेकच्या रिसर्च नंतर काय त्यात ॲड करायला लागणार आहे त्याचा आम्ही त्यांना मिक्सचर सजेस्ट करतो की NPK, मायक्रोन्युट्रियंट्स, त्याचे जे वेटिंग एजंट आहे हे आम्हाला काय प्रमाणात पाहिजे आहे. म्हणजे कस्टमाइज मीडिया आपण आपल्या रोपांसाठी खास तयार करून घेत आहोत. आणि हा कस्टमाइज मीडिया बऱ्याच 2-3 वर्षाच्या ट्रायल अँड एरर नंतर आम्हाला लक्षात आलं की हा मीडिया जीन आणि केळी रोपांसाठी बेस्ट आहे. त्यामुळं हा मीडिया आर्टिफिशियली पण काय नाही आर्टिफिशियल यात कुठलाच घटक नाही. आपण पूर्ण न्यूट्रिएंट पाहिजे ते तुम्ही प्रोव्हाइड तुमच्या गरजेनुसार देऊ शकता, एवढंच पूर्ण नैसर्गिक. आता ह्याच्यामध्ये आणि कोकोपेटच्या रोपांमध्ये काय फरक? आता दुसरी गोष्ट, बरं मी पिटमॉस मीडिया वापरला, इथंच ती गोष्ट थांबत नाही. मी पिटमॉस मीडिया माती जशी आम्ही प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरत होतो तशी प्लास्टिकच्या बॅगमध्ये आम्ही पिटमॉस भरलं तर त्याचा काहीच फायदा होणार नाही किंवा कमी प्रमाणात होईल. कारण एरेशन म्हणजे रोपाला जशी पाण्याची खतांची गरज असते तशीच हवेची देखील गरज असते. ते आपल्याला लक्षात आलेल्या जमिनीतून म्हणजे काळ्या घट्ट चोपण जमिनीत पीक चांगलं येत नाही. तेच हलक्या जमिनीत चांगला निचरा असणाऱ्या जमिनीत पीक चांगलं होतं. त्याचं एरेशन हेच कारण असतं. मग त्या एरेशनचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की प्लास्टिकची पिशवी वापरण्यापेक्षा पेपर, बायोडिग्रेडेबल पेपर आपल्याला वापरायला पाहिजे. निसर्गाला पण हो, म्हणजे इको फ्रेंडलीच आहे. पूर्ण प्रॉडक्ट इको फ्रेंडली आहे. म्हणजे तुम्ही टाकून जरी दिले तर ते 15 दिवसात, महिन्याभरात ते पूर्ण कुजून जाणार आहे. आणि हे मुद्दे लक्षात आल्यानंतर एक पेपर, बायोडिग्रेडेबल पेपर आणि दुसऱ्या हाताला पिटमॉस ह्याचं कॉम्बिनेशन जेव्हा आम्ही केलं तेव्हा अगदी फॅन्टास्टिक रिझल्ट मिळाले. आणि त्याच्या आम्ही फील्डपर्यंत ट्रायल घेतले आणि कोकोपीट म्हणा किंवा माती आणि पिटमॉस याची कुठं तुलनाच होऊ शकत नाही, एवढा मोठा फरक आहे. आता मला एक सांगा बरं, ह्यात शेतकऱ्यांचा जो म्हणजे आता कसं आहे, जर प्रत्येकाची जमीन, हवामान, सगळं वातावरण वेगळं आहे, वेगवेगळ्या वातावरणात, वेगवेगळ्या जमिनीत, वेगवेगळ्या पाण्याच्या कंडिशनमध्ये इथली भौगोलिक परिस्थिती ही तितकीच महत्त्वाची आहे रोपाच्या वाढीमध्ये सुद्धा. पण रोपाच्या वाढीमध्ये ज्यावेळेस आपण शेतकऱ्याच्या भाषेमध्ये तुटाळ होणं म्हणतो किंवा रोपांची मर होणं म्हणतो, तर ह्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय पिटमॉस मीडियाचा आणि कोकोपीटचा किंवा इतर जे काय मीडिया वापरतात? 2 मुद्दे मी साहेब सांगू शकेल. एक तर रोपाची आपण एक ओव्हरऑल इव्हॅल्युएशन करत असताना म्हणजे त्याचे एक मूल्यांकन काढत असताना एक जमिनीच्या वरचा रोपाचा भाग म्हणजे पानांची संख्या, त्याच्यामध्ये खोडाची जाडी आहे, त्याचा हिरवेपणा म्हणजे क्लोरोफिल कंटेंट किती स्ट्रॉंग आहे, हे सगळ्यात. जमिनीच्या खालचा भाग म्हणजे त्याची मुळांची संख्या, तसेच पांढऱ्या मुळ्यांची कितपत वाढ आहे, त्याला हेअरी रूट्स किंवा अगदी केसासारख्या बारीक मुळे जे आपल्याला आपण पानांचं आच्छादन जमिनीत करतो त्याच्या खाली बाहेरचं वाढलेले असतील, त्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या असती ती पूर्ण शोषण करायचं काम करत असते, खतं असू दे. हां, तर ते शोषण करण्याचं कामाची कपॅसिटी रोपाची रोपं शेतकऱ्यांना आम्ही हँडओव्हर करताना म्हणजे देतानाच जर जास्त असेल तर निश्चितच ते शेतात जाऊन सेट व्हायचा कालावधी फार कमी असणार आहे. ते निसर्गाचा कुठल्याही शॉकला बळी पडण्याचं प्रमाण फार कमी असणार आहे. मग आणि दुसरं गोष्ट काय असते की कोकोपीटची किंवा मातीची पिशवी शेतकऱ्याला अशी ब्लेडनं फाडायला लागायची, मग फाडून ती जमिनीत लावायला लावायची. हे थेट पेपर सकटच रोप जमिनीत जाणार. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ट्रान्सप्लांटिंग शॉक म्हणतो त्याला, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना एक रोपाला कुठलाही शॉक बसत असतो, तो शॉक ह्याचा आम्ही कमी केलेला आहे. म्हणजे थेट ते पेपर सकटच जमिनीत जाणार आणि 15 दिवसात पेपर कुजून जाणार आणि मुळं जी रोपांची आहेत ती तिथल्या तिथं जमिनीबरोबर एक सेट होऊन जाणार. म्हणजे पहिला फायदा तर सांगितला EC कमी राहतो, EC कमी राहतो. दुसरा फायदा सांगितला की म्हणजे नॅचरल गोष्ट असल्यामुळं त्या बाकी सगळ्या गोष्टी कव्हर करण्यासाठी किंवा न्यूट्रिएंट पाहिजे तसे ॲड करता येते. तिसरा फायदा तुम्ही म्हणालात की म्हणजे कोकोपीटपेक्षा इतर सगळ्या बाबतीमध्ये सरस आहे. आणि आत्ताचा शेवटचा काय मुद्दा सांगितला? एरेशनचा, की जसं पाणी आणि म्हणजे हवा पोकळी म्हणा किंवा भुसभुशीत जिथं जमीन आहे तिथं रोपांची वाढ होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की ह्या पिटमॉस मीडियामधील रोपं हे कमीत कमी 10 ते 15 दिवसामध्ये सेट होऊन झाला. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि हे म्हणजे जिथं कोकोपीटचा वापर जास्त प्रमाणात आहे किंवा
लावण्याची पद्धत त्या हिशोबात आहे. तर तिथं तुम्हाला महिना सुद्धा रोपं सेट झालेली म्हणजे मी स्वतः सुद्धा बघितलेलं एक महिना सुद्धा सेट होत नाही. पण जिथं पिटमॉसचा वापर केलेला आहे तर मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. जवळजवळ 10 दिवसामध्येच म्हणा सेट होऊन जातं. जर टेम्परेचरचा कालावधी असेल एकदा लागवड करून किंवा लागवडीच्या आधी जरी तुम्ही सरीतनं एक पाणी मोकळं दिलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पिटमॉसची आपली नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार जर लागवड रोपांची केली ना तर इतके सुंदर, इतके प्रचंड, इतके छान तुम्हाला रोपं सेट झालेली दिसतात की म्हणजे काही शेतकऱ्यांनी असं आश्चर्य सुद्धा केलं की ही 1.5-2 महिन्याची रोपं नाही. कारण कालावधी तुमचा वाचतोय. पुढं जितके जास्त तुम्ही म्हणजे शेतकरी तुम्ही म्हणजे शेतकरी जितके जास्त दिवस तुम्हाला रोपं सेट होण्याला कालावधी जाईल तितकं सगळ्या पुढच्या गोष्टीची प्रोसेस ह्या वाढत जाते. म्हणजे जिथं 5-5.5-6 महिन्यात वेन व्हायची तिथं तुमचे 7-7.5-8 महिने हा इथं सुद्धा तुमचा कालावधी वाचतोय. त्याच्यासोबत नवीन टेक्नॉलॉजी म्हणा, एक पर्यावरणाला पूरक म्हणा किंवा सगळ्याच बाबतीमध्ये एक अपडेट राहणं गरजेचं आहे. तसं ह्या पद्धतीत आज जवळजवळ तुम्ही सांगताय तसं भारतातले काही बोटावर मोजणे एवढे फारच कमी कंपन्या. म्हणजे आपण जे बोलतोय साहेब त्याला असं नाही की आपण हवेत बोलतो, ह्याला एक शास्त्रीय आधार आहे आणि तो त्याचा मागोवा घेत आपण प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपण जे बोलतोय की एरेशन रोपाला लागतं, रोपाला माध्यम जे आहे त्याला EC कमी लागतोय, त्याचे न्यूट्रिएंट व्हॅल्यू व्यवस्थित लागतात, फिजिकल प्रॉपर्टी त्या मीडियाच्या व्यवस्थित लागतात, त्या सगळ्या शास्त्रीय आधार असलेल्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत. आणि ह्या पिटमॉस मीडियामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण जास्त आहे. त्यामुळं रोप जमिनीत लावल्यानंतरचा सुरुवातीचा जो त्याचा रूट झोनच्या भोवती वापसा जो पाहिजे तो पण त्याला शेतात मिळणार आहे. वापसा मेंटेन होण्यासाठीचा हा एक अतिशय सुंदर मीडिया आहे. जिथं वापसा कंडिशनला एकदम सुरुवातीला शेतकऱ्यांना समजत नाही, नवीन असतात, पाणी कमी सोडू का जास्त सोडू का, तिथं सुद्धा तुम्हाला पाणी कमी जास्त जरी झालं तर हे पिटमॉस मीडिया वापसा कंडिशन टिकवून ठेवण्याचं काम हे करतं. आणि ह्याच्या आधी पण मी सांगितलं तुम्हाला की निव्वळ टिश्यू कल्चरची केळीची रोपं फक्त पुरवणं इतका आमचा अजिबात उद्देश नाही आहे. की त्यासोबत पूर्णपणे तुम्हाला मार्गदर्शन, तंत्रज्ञान, शेवटपर्यंत तुम्हाला पीक निघेपर्यंतचा आपण एक टोटल ह्या दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण काम करत असतो. तर ह्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा विषय की निव्वळ तुम्हाला रोपं दिली की आमचा विषय संपला असं अजिबात होत नाही. की त्या ज्यावेळेस तुम्हाला रोपं दिली जातात तर त्यावेळेस तिथली भौगोलिक परिस्थिती काय आहे, तिथल्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे, तिथल्या म्हणजे जमिनीचे भौतिक जरी समजा गुणधर्म काय समजतात, म्हणजे काळे, तांबडे, हलके, भारी, त्यानुसार परत त्यामध्ये मॅनेजमेंट केलं जातं. तर आता आपण ही सगळं पेपर पॉटचं बघितलं, ह्याच्या आधीचं लॅबमधलं पण सुरुवात बघितली. आता ह्याच्यानंतर ह्या रोपांचं पुढं काय होतं हे पाहण्यासाठी आता परत एकदा चव्हाण साहेबांना मी एका दुसऱ्या ठिकाणी नेणार आहे. तर चला मग आता आपण शेवटच्या टप्प्यात जिथं पेपर पॉटमधून हा पिटमॉस मीडिया क्रिएट झाल्यानंतर थेट जिथं रोपांची लागण किंवा रोपं आपण ज्यामध्ये म्हणजे काय म्हणतो ट्रान्सप्लांटिंग करतो तर तिथली सगळी माहिती आता मी चव्हाण साहेबांची घेते. चव्हाण साहेब काय पद्धत आहे आणि कशा पद्धतीने आहे ते जरा सांगा. प्रयोगशाळेत बघितल्याप्रमाणे ही रूटिंग स्टेजची रोप आहे. म्हणजे टिश्यू कल्चरची लॅबमधली अवस्था संपली, आता त्याला बाहेर आपल्याला सशक्तीकरणासाठी नर्सरीत किंवा क्वालिटी अनालिसिसमध्ये घ्यायचं आहे. तर ह्या अवस्थेनंतर रोपं बॉटलच्या बाहेर काढल्यानंतर ती अशी दिसतात आणि ही रोपं ट्रान्सप्लांटिंगसाठी आता तयार आहे. ही रोपं आम्ही पूर्वी 104च्या ट्रेमध्ये लावत होतो, ती आता ह्या पेपर पॉटमध्ये थेट लावतो. हे पेपर पॉट असं आहे. ही रोपं सुट्टी केल्यानंतर 1 बाय 1 ह्या होल पाडून ह्या पेपर पॉटमध्ये लागले जाते आणि हे इथं जे लावलं जाते ते पूर्ण शेतकऱ्याच्या बांधापर्यंत त्या माध्यमातूनच प्रवास करतात. हाच त्याचा फायदा आहे. हे रोप एकदा ह्यात लागलं की परत त्याला हात लागत नाही. दुसऱ्या ट्रेमध्ये टाकायचं, दुसऱ्या पिशवीमध्ये परत लावणे हा काय प्रकार नाही आहे. असं रोप शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाते आणि शेतकऱ्याचा परत रोपाला हात कुठं लागत नाही. एकदा लागत झाली की त्या रोपाचा तरी विषय पूर्ण होतो. थोडक्यात इथून निघाल्यापासून कंपनी किंवा लॅबमधून निघाल्यापासून डायरेक्ट थेट बांधावरच उतरणार, बांधावरनं उतरून डायरेक्ट जमिनीत. तर आता शेतकऱ्याला जी देणारी रोप आहे आपण ते आता काय ह्या पेपर पॉटमध्ये लावल्यानंतर आता ही 19-10ला लावलेली रोप आहे. म्हणजे साधारण 1 महिन्यापेक्षा त्याला कमी कालावधी झालेला आहे. तर ही रोपं 1 महिन्याच्या कमी कालावधीत अशी असतात. ह्या स्टेजची 1 महिन्यामध्ये या स्टेजला येतात आणि आपण पूर्ण सशक्तीकरण जे झालेले शेतकऱ्याला रोपं देतो ती ह्या प्रकारानं असतात. हे अशा पद्धतीचे रोपटे येतात. पांढऱ्या मुळांचा विकास,
हेअरी रूट्स जे केसासारख्या बारीक मुळे आहेत ते तुम्ही दोन्ही रोपांमध्ये बघू शकता. अशा रोपांचा विकास. मग आपण जे म्हणतोय एरेशनचा रोल काय आहे हार्डनिंगमधला किंवा EC pH त्याचा फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ह्याचा रोल काय आहे हे तुम्ही स्पष्टपणे प्रात्यक्षिक तिथं बघू शकता. पानांची संख्या, रोपाच्या वयाच्या मानानं त्याची पानांची आणि रोपाच्या देठाची जाडी हे तुम्ही बघू शकता इथं. आणि हिरवेपणा ह्याचा कुठलीही फवारणी नाही, कुठलंही ह्याला खत नाही, तरी ह्याचा हिरवेपणा म्हणजे क्लोरोफिल कंटेंट म्हणजे हरितद्रव्याच्या पानात तेच वाढल्यामुळे ही ओव्हरऑल ज्या रोपाची ताकद आहे ती ह्याची वाढलेली आहे माध्यमात. म्हणजे माध्यम आपण काय वापरतो त्याचा कुठपर्यंत परिणाम राहू शकतो शेतापर्यंत याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्याचा ट्रेवर काय हे त्या ट्रेचा लॉट नंबर असतो. म्हणजे शेतकऱ्याला रोपं देताना पण आम्ही मदर प्लांट त्याचा मातृवृक्ष कुठनं घेतलेला आहे ते पण असते. या रोपाचे त्या लॉटपासून किती रोपं तयार झाली, ती कुठल्या कुठल्या शेतकऱ्याला द्यायची हे सगळी ट्रेसबॅक जर करायचं झाला हिस्ट्री आम्ही काढू शकतो. त्यामुळे हे सगळं आम्ही स्ट्रिक्टली मेंटेन करतोय. ते लागण तारीख, लॉट नंबर, त्याची संख्या रोपांची, त्याचं ग्रेडिंग A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड असं उंचीप्रमाणे आम्ही ग्रेडिंग करतो. म्हणजे आता ह्या ट्रेमध्ये लागल्यानंतर शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाईपर्यंत किती दिवस लागतात? 40 ते 50 दिवसाचं रोप शेतकऱ्याच्या बांधावर जाते. बरोबर टाकल्या हो. तर ह्या पद्धतीत अतिशय उच्च उत्पादन देणाऱ्या कंदापासूनची सगळी इथली प्रोसेस हे लॅबमधली, लॅबच्या बाहेरची आणि आता ह्याच्यानंतर आपण काही जिथं ही सगळी रोपं डेव्हलप केली जातात त्या 1, 2 ते 3 वेगवेगळे स्पॉट आहेत तर तिथं पण भेट देणार आहे. चला आणखी एका ठिकाणी. पद्धतीनं नेहमीच मी सांगत असतो की निव्वळ टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करणं इतकाच आमचा उद्देश नाही आहे. त्यासोबत पूर्णपणे खात्रीशीर तंत्रज्ञान किंवा त्या शेतकऱ्याला पूर्णपणे मार्गदर्शन हे लागवडीपासून ते काढणीपर्यंत देत असतो. तर यामध्ये आज रोपांविषयीची काही ठळक गोष्टी डायरेक्टली तुम्ही घड तर आत्तापर्यंत अनेक बागांचे बघितलेले आहेत. एकदम उच्च उत्पादन देणाऱ्या कंदापासून त्याची निर्मिती केलेली ही रोपं किंवा इथून पुढचा प्रवास हा शेतकऱ्याच्या शेतामधला आणि तिथून घड निघेपर्यंतचा प्रवास असे जवळजवळ 3 टप्पे रोपं तयार होताना रोपं वाढीच्या प्रोसेसमध्ये तुम्ही अशा अनेक पण बागा बघता. त्याचे माझे की 6 महिन्याचा 4 महिन्याचा प्लॉट आहे. घडांच्या ज्या एंडला असतात त्या यशोगाथा पण तुम्ही बघतच असता. पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचं म्हणजे ठळक वैशिष्ट्य काय होती टिश्यू कल्चर केळी रोपांची. तर सगळ्यात महत्त्वाचं ह्याची उत्पादन किंवा ह्याची निर्मिती करताना अतिशय उच्च उत्पादन देणारे जे झाडं आहेत किंवा ज्या बागा आहेत त्याच्यापासून ह्याची या कंदांची निर्मिती केली जाते. तिथपासून त्या रोपांची निर्मिती हा प्रवास केला जातो. ह्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी जवळजवळ काय बोटावर मोजण्याचं इतपतच जसं कंपन्या वापरतात त्यामध्ये पिटमॉस मीडिया ही नवीन टेक्नॉलॉजी इथं डेव्हलप केलेली आहे आणि ह्याच्यामधील मॉर्टिलिटी म्हणा किंवा मर जेला म्हणू किंवा तुटाळीचं प्रमाण जे म्हणू ते इथं एकदम नगण्य आहे. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये एक समान वाढ, त्याच्यानंतर एक समान बुंद्यांची जी साईज आहे किंवा एक समान घड आहे, एक समान वादीतला जो अंतर आहे तो ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला पाहायला मिळतात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जर चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन जिथं असेल म्हणजे जे शेतकरी चांगलं पाण्याचं मॅनेजमेंट जे खताचं मॅनेजमेंट करतात, जिथं शेणखताचा वापर चांगल्या पद्धतीत केला जातो, जिथं थंडीच्या पिरियडमध्ये कोंबड खताचा वापर चांगला केला जातो, त्यानंतर आपण जे काही डोसेस रिकमेंड करतो किंवा मी स्वतः ज्या काही शिफारसी केलेल्या असतात केळीच्या ह्याच्यासाठी आळवण्या आणि भेसळ डोस हे जरी केलं व्यवस्थित तर ते शेतकरी कमीत कमी म्हणतोय मी म्हणजे कमीत कमी त्यांच्याकडं एक 35 ते 40 किलोची रास ही प्रति रोपाला सुद्धा बघायला मिळालेली आहे. अशा अनेक प्लॉट उभे आहेत. तर अशा अनेक प्लॉटचे काही व्हिडिओ आहेत किंवा प्रत्यक्ष मला जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुमच्या भागातील किंवा तुमच्या जवळची एखादी बाग जिथं
त्याचे घड कसे आहेत, ती बाग कशी आहे, तिचा बुंदा कसा आहे, ती कशी डेव्हलपमेंट झालेली आहे, आज तिचं वय किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष पण बघू शकतात. व्हिडिओ तर माझ्या अनेक आहेतच, पण तुम्हाला जर प्रत्यक्ष बघायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही बनाना हाऊसशी कॉन्टॅक्ट करू शकता. खाली पट्टीवर जो नंबर येतो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट बनाना हाऊसशी कॉन्टॅक्ट करा की तुम्हाला केळीविषयीची जी काही माहिती पाहिजे रोपापासून ते हार्वेस्टिंग भले असंही नाही की आमच्याकडूनच तुम्ही रोपं घेतली म्हणजे तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन, असंही काही नाही. जे इतर काही आधी प्लांटेशन केलेलं असतं तशा बागांना पण आपण मार्गदर्शन करतो. त्याच्यानंतर विक्रीचं व्यवस्थापन जरी आमच्याकडचं नसेल तरीसुद्धा तुम्हाला एखादा व्यापारी जोडून देण्याचं काम किंवा तुमचा माल विकण्याचं काम, शेतकऱ्याला कुठल्याही स्टेजवर हे कुठल्याही पद्धतीत सहकार्य करायची ही आमची तयारी असते. तर बनाना हाऊसच्या माध्यमातून हे सगळं काम आणि कॅलस बायोटेकच्या माध्यमातून टिश्यू कल्चर केळी रोपं हे आत्ता एक छोटासा व्हिडिओ आमचे सहकारी चव्हाण साहेब यांच्याशी तुम्ही बघितला. आणि नवीन एका आणखीन अशाच एक प्रकारच्या यशोगाथेमध्ये किंवा व्हिडिओमध्ये यानंतर पण आपण भेटणार. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.